कह दो कि ये झूठ है, ये मैरिज कॉन्ट्रैक्ट मैरिज है। नाही असं काही नाहीये। सिरियल, टिपिकल सिरियल सारखं। तुझं लग्न तुझ्या मनाविरुद्ध झालंय का? मला माहितीये, म्हणजे तुझं लग्न ठरलं होतं, काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि तिथे एक केदार आला आणि तो म्हणाला हिच्याशी फक्त मी लग्न करणार। हो ना, असं झालं तर तू जरा थांब आणि मी काय म्हणते ते ऐकून तरी घे। तुला वाटतंय असं काहीही नाहीये, आमचं लग्न फक्त मिशन पुरतं झालं। काय मस्करी करायली सागं? अगं मी खरं सांगतेय। म्हणजे तुमचं खरं खरं लग्न नाही झालंय? मग तुम्ही खरेखुरे नवरा बायको नाही आहात? नाही। चहा पावडर टाकली? हो साखर टाकली? हो दूध टाकलं? हो हो गुड, इकडे का नाही, सुरुवात सुरू करते, ठीक आहे? मला सांग, केदार आणि तू ट्रेनिंगला एकत्र होता बरोबर? मग केडी इथे शिफ्ट झाला, तुम्ही प्रेमात पडलात, तुम्ही पळून जाऊन लग्न केलं आणि परत सगळ्यांच्या साक्षीने पुन्हा लग्न केलं। आम्ही जे काही केलं ना ते आमच्या कुटुंबासाठी केलं। कोण करतं यार असं? म्हणजे मिशनसाठी लोक आपल्या लाईफ पार्टनरशी खोटं बोलतात, घरच्यांशी खोटं बोलतात, तुम्ही खोटं लग्न केलं? तसं नाहीये रे बा। काय माहितीये का, दुसरा काही मार्ग नव्हता अगं आमच्या समोर। आम्ही ज्या मिशनवर होत ना, ते मिशन आमच्यासाठी फक्त ऑफिसर्स म्हणून नाही, माणूस म्हणून सुद्धा खूप महत्वाचं आहे। म्हणजे मला नाही कळलं। हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे, माझी आई। खांडेकरांच्या घरात जाण्यासाठी आमच्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नव्हता, म्हणून आम्ही तिकडे सगळ्यांना असं सांगितलं की आम्ही कोर्ट मॅरेज केलंय आणि आम्ही त्यांच्या घरात गेलो। पण मग ते पेपर मधले फोटोज, ते लग्न? तिकडे काही जणांना आमच्यावर संशय होता। त्यांना असं वाटत होतं की आमचं लग्न खोटं झालंय की काय, म्हणून मग आम्ही सगळ्यांच्या समोर देवा ब्राह्मणाच्या साक्षीने ते लग्न केलं। हे लग्न माझ्या आईच्या आणि इतर अनेक लोकांच्या गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी।